1821 साली इंग्लंडच्या ब्रिस्टल शहरात जन्मलेल्या एका मुलीने इतिहास घडवला। त्या मुलीचं नाव होतं एलिझाबेथ बॅकवेल। त्या काळी समाजाने ठरवून दिलं होतं डॉक्टर पुरुषच असतात, पण एलिझाबेथने हे चुकीचं ठरवलं। त्यांच्या पालकांनी त्यांच्या शिक्षणावर भर दिला, पण त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर गरिबीचं संकट आलं। शिक्षिका म्हणून काम करताना त्यांनी समाजातील अन्याय जवळून पाहिलं। त्यात आपण समाज बदलू शकतो हे त्यांना जाणवलं। एक दिवस त्यांच्या आजारी मैत्रिणीने सांगितलं, जर माझ्यावर एका महिला डॉक्टरने उपचार केले असते तर मला हा त्रास झाला नसता। या एका वाक्याने एलिझाबेथच्या आयुष्याचा मार्ग ठरवला की मी डॉक्टर होणारच। पण हे सहज शक्य होतं का? नाही। त्यांचा अर्ज मेडिकल कॉलेजने नाकारला। शेवटी विद्यार्थ्यांच्या मतदानामुळे जिथे त्यांनी मस्करी म्हणून संमती दिली तिथे त्यांना प्रवेश मिळाला। मात्र एलिझाबेथसाठी ही एक संधी होती आणि त्यांनी पूर्ण ताकदीने ही संधी स्वीकारली। त्यांना विरोध झाला, अपमान सहन करावा लागला, पण 1849 मध्ये त्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या। त्यांनी फक्त स्वतःसाठीच नाही तर इतर महिलांसाठीही लढा दिला। गरीब स्त्रिया आणि मुलांसाठी न्यूयॉर्क डिस्पेन्सरी उघडली। मात्र हे पुरेसं नव्हतं। 1857 मध्ये त्यांनी आणि त्यांच्या बहिणीने पहिलं महिलांनी चालवलेलं हॉस्पिटल उघडलं। पुढे महिला वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली, जिथे महिलांना डॉक्टर होण्यासाठी योग्य शिक्षण मिळू लागले। नागरी युद्धाच्या वेळी त्यांनी महिला परिचारिकांचे प्रशिक्षण संघटित केले। त्या फक्त डॉक्टर नव्हत्या तर एक सुधारणावादी नेत्या होत्या। वाढत्या वयातही त्यांनी महिला शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला। 1910 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण त्यांची प्रेरणादायी कहाणी आजही जिवंत आहे। जिथे संधी नाही तिथे संधी निर्माण करण्याची ताकद महिलांमध्ये आहे। एलिझाबेथ बॅकवेल यांचा संघर्ष हा प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणा आहे। तर चला, महिला दिनाच्या निमित्ताने असंच या इतिहास घडवणाऱ्या महिलांना सलाम करूया।